Hello friend, today start with as an exercise of third chapter properties of natural resources. बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की मला थर्ड चॅप्टरचे काय पाहिजे एक्सरसाइज पाहिजे. बघा, फर्स्ट फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट टर्म. काय करायचे, जे काही टर्म दिले ते नाही, बरोबर आहे का. ऑप्शन दिले टेम्परेचर, व्हॅल्यूम, मास, डेन्सिटी, ह्युमिडिटी, ऍसिडिक, वेट, न्यूट्रल, शेप. हे काय करायचे, जे काही ब्लँक आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. बघा बघा फर्स्ट काय दिले, द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड अ मॉइश्चर डिपेंड्स अपॉन दी ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रता. म्हणजे जी काही बाष्प धरून एअरची जी क्षमता आहे ती ठेवण्याची कशाची, आर्द्रता म्हणजे जी काही ह्युमिडिटी ऑफ दी एअर वरती डिपेंड असते, बरोबर आहे का. पहिले आपण नेक्स्ट बघा, बी वॉटर डज नॉट हॅव अ शेप. आपण पाहिले वॉटरला कुठलाही शेप नाहीये, बट हॅज डेफिनाइट डेन्सिटी. त्याला डेन्सिटी आहे आणि काय आहे, मास सुद्धा, वस्तुमान सुद्धा आहे. नंतर बघा, व्हाईल फ्रीजिंग दी डेन्सिटी. बघा मी आन्सर कशी लिहिले त्याच पद्धतीने लिहायची सवय लावा. ऑफ वॉटर इज लोअर्ड. म्हणजे फ्रीजिंग मध्ये, फ्रीज मध्ये असताना त्याची डेन्सिटी कशी असते, सॉरी, डेन्सिटी ऑफ वॉटर इज लोअर्ड. कधी लोअर्ड असते, त्याची डेन्सिटीवर ते डिपेंड करतं. बघा नंतर डी, सॉइल हॅज पीएच 7. आपण पहिले ऍसिडिक, न्यूट्रल आणि अल्कलाइन मध्ये, बरोबर का. 6.5 to 7.5 इज अ न्यूट्रल. मग इथं 7 आहे, बरोबर आहे का. 6.5 आणि 7.5 च्या मध्ये काय येतं, 7 येतं, त्याच्यामुळे हे काय येतं न्यूट्रल. त्याच्यापेक्षा कमी असेल 6.5 तर ते ऍसिडिक मध्ये येत आहे, ते पाहिले. परत अल्कलाइन मध्ये काय येतं, 7.5 च्या हायर म्हणजे जास्त. 7.6 असेल, 7 असेल, 8 असेल, हे कशात येतं, अल्कलाइन मध्ये येतं. नंतर बघा क्वेश्चन सेकंड, व्हाय इज सेड दॅट. मी सगळी जे आन्सर आहे ती 6th स्टँडर्डच्या बुक मधले आहेत. बघा, कारण आपल्याला जेवढं सायन्स मध्ये पाहिलं तर 5वी ते 10वी पर्यंत, 10वी असेल पुढे असेल, तुम्हाला पाठीमागचं प्रिव्हियसचे क्वेश्चन विचारले जातात 10वीला सुद्धा. बघा काय विचारलं, एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. तुम्हाला हा चॅप्टर सुरुवात करतानाच हे क्वेश्चन सुद्धा विचारलं होतं, बरोबर आहे का. बघा, आणि त्याचं मी आन्सरही सांगितलं, तेच आन्सर मी लिहिले. पहिल्याच पेजवर क्वेश्चन विचारलं होतं. बघा बुक आहे, हो का. Why is called as homogeneous mixture, तेच आन्सर आहे. 6th स्टँडर्डचा क्वेश्चन आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ ऑल ऑफ दी गॅसेस. बघा आन्सर, द एअर इज अ मिक्सचर ऑफ दी ऑल ऑफ दी गॅसेस. द कॉन्स्टिट्यूएंट गॅसेस कॅन नॉट बी सेपरेटेड नॅचरली फ्रॉम दिस मिक्सचर. देअरफॉर दी एअर इज सेड टू बी दी होमोजिनियस मिक्सचर. म्हणजे काय सांगितलंय, हवेत काय आहेत, म्हणजे वेगवेगळे घटक आहेत, त्याचं कॉन्स्टिट्यूएंट कॅन नॉट बी सेपरेट. ते आपल्याला सेपरेट करता येतं का, आपण पाहिलेत घटक गेल्या वर्षी. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे सेपरेट करता येतात का, नाहीत, कारण ते काय नॅचरली मिक्सचर आहेत, बरोबर आहे का. म्हणून देअरफॉर दी एअर इज सेड टू बी दी होमोजिनियस मिक्सचर. एकजिन्सी मिश्रण म्हणलं जातं. होमोजिनियस म्हणजे काय, एकजिन्सी. मिक्सचर म्हणजे काय, मिश्रण, एकजिन्सी मिश्रण म्हणलं जातं. बघा नंतर, वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. हे सुद्धा आन्सर तुम्हाला 6th स्टँडर्डच्या बुक मध्ये आहे, तेच लिहिले. बघा तुम्ही पाहिलं असेल तर बघा, मेनी सबस्टन्स रेडिली डिझॉल्व्ह इन वॉटर, देअरफॉर वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट, बरोबर आहे का. याचा 6th स्टँडर्डला झालेला पार्ट आहे. तुम्ही किती डिटेल मध्ये केला हे तुमच्यावर डिपेंड करतं. त्यासाठी प्रत्येक जो पॉइंट आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. तेच लिहिले, मेनी सबस्टन्स रेडिली डिझॉल्व्ह इन वॉटर, देअरफॉर म्हणून त्याला काय म्हणलं जातं, युनिव्हर्सल सॉल्व्हंट. म्हणजे सर्व मिश्रण मिक्स होणारा सॉल्व्हंट कोण आहे, ऍज अ वॉटर. बघा नंतर, देअर इज अ नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पजेस. म्हणजे काय विचारले, स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, बिकॉज घाला इथं. हे सुद्धा आन्सर 6th स्टँडर्डच्या बुक मध्येच आहे. बघा बघा इथं सर्व दिलेलं, प्रपोजेस विच आर युज्ड इन वॉटर, ह्याच मी शोधून लिहिलेलं आहे. बघा, बाथिंग, ब्रशिंग टीथ, वॉशिंग क्लोथ्स अँड युटेन्सियल, मोपिंग दी फ्लोअर, ड्रिंकिंग, कुकिंग, हे सर्व ह्याच्यातलंच लिहिलेलं आहे. आणि थोडं मिक्स. बघा, सबस्टन्स डिझॉल्व्ह इन वॉटर, देअरफॉर बाथिंग, ब्रशिंग टीथ, वॉशिंग क्लोथ्स, युटेन्सियल, मोपिंग फ्लोअर, ड्रिंकिंग, कुकिंग, इट बिकम्स अ व्हेरी युजफुल
सॉल्व्हंट. वॉटर इज इझिली अवेलेबल रेमेडी फॉर क्लिनिंग पर्पजेस. हे त्या पॉइंट मध्येच आहे वॉटरच्या 6th स्टँडर्डच्या. देअर फोर इट इज सेड टू दॅट इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग. म्हणून कारण आपला एकही म्हणजे सिंगल डे त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे बघा, एकही दिवस आपण म्हणजे 1 सेकंद सुद्धा पाण्याशिवाय घालवू शकत नाही म्हणून. नंतर बघा क्वेश्चन 3, व्हॉट विल हॅपन इफ म्हणजे काय होईल ते सांगा. बघा फर्स्ट ए, द अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर इन्क्रीजेस. वॉटर व्हेपर म्हणजे काय, पाण्याचे जे वाफ आहे, बाष्पीभवन आहे, त्याचं प्रमाण जर इन्क्रीज झालं, इन्क्रीजेस म्हणजे काय, वाढलं तर काय होईल. बघा व्हेन द अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर एअर मध्ये झालेला आहे पॉइंट, बरोबर आहे का. When the amount of water vapor increases the air, the humidity increases greater, rises, the air become humid. Humid म्हणजे काय, दमट होणे. काय होतं, जर वॉटर वेपर इन्क्रीज झालं एअर मध्ये तर ह्युमिडिटी आर्द्रता धरून जी काय आर्द्रता आहे ती सुद्धा काय होते, इन्क्रीज होते किंवा ग्रेटर होते, वाढली जाते. हे सुद्धा वाढण्यात किंवा राईज होते. हे तिन्हीपैकी कुठलंही एक लिहिलं तरी चालेल, जे तुम्हाला सोपं वाटतं ते. नेक्स्ट बघा, ओनली वन क्रॉप इज ग्रोन रिपीटेडली इन दिस सॉइल. म्हणजे एकच पीक जर सतत जर एखाद्या शेतात किंवा फार्ममध्ये घेतलं तर काय होईल ते विचारलंय बघा. इफ वन क्रॉप ग्रोन रिपीटेडली इज सॉइल टेक्स्चर इज डिस्टर्ब्ड. हे बुक मध्ये आहे तुमचे आन्सर. गेलं सुद्धा तेच लिहिलं, म्हणजे गेला प्रश्न सुद्धा त्याच्यातलंच होतं बघा. सॉइल टेक्स्चर इज डिस्टर्ब्ड इफ केमिकल फर्टिलायझर आर युज्ड एक्सेसिव्ह अँड दॅट लँड बिकम्स अनसुटेबल फॉर स्नोईंग. तेच उत्तर लिहिलेलं आहे मी. नेक्स्ट बघा, आणि ह्याचा डिटेलमध्ये आपण पार्ट शिकताना त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले, त्यामुळे जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. बघा क्वेश्चन 4, विथ हुम शुड अ पेअर अप. ह्याचा पेअर लिहिला मी, डायरेक्ट आन्सर लिहिलेत. ग्रुप ए ग्रुप बी, कारण तुम्हाला समजाव, कारण काही काही जण काय करतात अशा जोड्या लावतात, ती चुकीची पद्धत आहे म्हणून मी डायरेक्ट आन्सर लिहिले. बघा एअर स्कॅटरिंग ऑफ लाईट, हवा काय करते, प्रकाशाचे विकिरण पाहिले त्या पॉइंट आपण. वॉटर काय करतं, एक्सक्रिशन उत्सर्जन करतं. परत सॉइल मध्ये आपण पाहिले प्लॅस्टिसिटी आहे, म्हणजे स्थितीस्थापकता एक गुणधर्म आहे त्याच्यात, पाहिले आपण. नंतर बघा क्वेश्चन 5, स्टेट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. ह्याच्यातलं कुठलं स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स आहे ते सांगायचं बघा, आणि त्याचं रिझनही सांगायचं, बरोबर आहे का. बघा सँडी सॉइल हॅज लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग वॉटर. सॉइल बघितले म्हणजे वाळूचे जे कण आहे त्याच्यात पाणी धरण्याची म्हणजे जी कमतरता आहे किती ऍज अ लो क्वालिटी मध्ये आहे ते, मग त्यामुळे हे आन्सर काय ट्रू आहे. नंतर सी वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बॅड कंडक्टर नाहीये तो, काय गुड कंडक्टर आहे. कशाचा, इलेक्ट्रिसिटीचा, बरोबर आहे का. तो म्हणजे विजेचा सुवाहक आहे, दुर्वाहक नाही. नंतर बघा सी, द सबस्टन्स इन विच अ सोल्यूट डिझॉल्व इज कॉल्ड दी सॉल्वंट. काय आहे, हे सुद्धा ट्रू आहे. नंतर दी प्रेशर एक्झर्टेड बाय एअर इज कॉल्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हे सुद्धा ट्रू आहे, त्यामुळे ह्याचं काय एक्सप्लेनेशन करण्याची गरज नाही ट्रू असेल तर, बरोबर आहे का. नंतर बघा एक्सप्लेन इन पिक्चर इन अवर वर्ड. जे काही पिक्चर आहे, चित्र दिले, ते काय करायचे तुमच्या शब्दात एक्सप्लेन करायचे. आपण पाहिलेलं आहे वॉटर आणि आयचं काय होतं एनॉनॉमस मध्ये वगैरे पाहिले, बरोबर आहे का, पॉइंट मध्ये. बघा पिक्चरवरून काय सांगता येईल, द वॉटर इज इन लिक्विड फॉर्म इन दी सर्व्हिसेस ऑफ ओव्हर लँड सरफेस. दी आईस, वॉटर ही काय लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे पाण्याच्या स्वरूपात आहे, जल स्वरूपात आहे, बरोबर आहे का, आणि ती कुठं तर लँड सरफेस वरती. द आईस इज अ सॉलिड. हे आपण जनरली सांगू शकतो लिक्विड फॉर्म. आपल्याला असं काही अवघड लिहायचंच नाहीये, कारण जनरली जेवढं आपल्याला जमतं ते तरी शक्य आहे, बरोबर आहे. हे सॉलिड फॉर्म मध्ये असतं. आईस हे आम्हाला 5वी पासून झालेलं आहे की वॉटर लिक्विड आणि आईस आहे ते सॉलिड, आणि जी वाफ आहे ती कशात असते, गॅसेस फॉर्म. अँड दी वॉटर इज कन्व्हर्टिंग लिक्विड टू सॉलिड. आणि वॉटर काय कन्व्हर्ट करतं, लिक्विड टू सॉलिड फॉर्म. हे 2 वाक्य लिहिले तरी सफिशियंट आहे. नंतर बघा ऍज दी टेम्परेचर इज डिक्रीजिंग दी वॉटर इज स्टार्टिंग कुलिंग. जेव्हा त्याचं टेम्परेचर डिक्रीज होतं, डिक्रीज म्हणजे काय कमी होत जातं कशाचं, वॉटरचं, तेव्हा स्टार्टिंग कुलिंग, तेव्हा काय होतं, कुलिंगला स्टार्ट होतं. कधी, टेम्परेचर कमी झाल्यावर वॉटरचं. द आईस टेम्परेचर इज बिलो
ही पुस्तकात आहे, त्यातलं दिले अनॉनॉमस मध्ये बघा. 4 डिग्री सेल्सिअस द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ऍट 4 डिग्री सेल्सिअस. हे पुस्तकातलंच लिहिलेलं मी, अनॉनॉमस मधलेच पॉइंट घातले, जास्त काही वेगळं लिहिलेलं नाहीये, कारण तेच घालायचंय. बरोबर आहे का? बघा, द डेन्सिटी ऑफ वॉटर is maximum at 4 degree Celsius. The temperature of water is lowered below 4 degree Celsius and the density decreases and value increases. Density काय होते? कमी होते आणि व्हॅल्यू increases होते. वॉटर कधी होतं? लोअर्ड गेल्यावर, ऍज अ बिलो 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेल्यावर. नंतर बघा, दॅट वॉटर एक्सपांड when the temperature falls below 4 degree Celsius. This is anomalous behavior of water. त्याच्या आकृतीवरून आपल्याला सांगता येईल. बघा, क्वेश्चन 7, राईट आन्सर टू दी फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ऑनवर्ड. हे तुमच्या शब्दात लिहायचे, पण हे जे आन्सर तुम्हाला बुक मध्येच मी दिली. आणि त्याआधी बघा, आन्सर पाहण्याआधी अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक ह्याच्यासाठी की मलाही समजेल की तुम्हाला समजते किती नाही समजेल. बरोबर आहे का? आणि एखादी कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, नाहीच असेल तर. ओके, नेक्स्ट बघा, हाऊ लाईट स्कॅटर्ड बाय दी एअर. हे जर बुक मध्ये आन्सर आहे बघा, अगोदर बुक मधले आन्सर तेच लिहिले बघा. आन्सर एअर इज अ मिक्सचर, हा पहिला पॉइंट नुसार घालायचे. जिथे पॉइंट फुल स्टॉप येतो त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, नंतर जिथं संपतो नंतर तिसरा पॉइंट, हेच पॉइंट लिहिलेत मी. बघा, एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल ऑफ सम गॅसेस, डस्ट, smoke and moisture. When rays of light falls on these minute particles, the particles spread the light in all direction. हे पाहिलेला पूर्ण पॉइंट आपण व्यवस्थित पाहिले, त्यामुळे एक्सप्लेनेशन मी करणार नाही, अनेकदा सांगते. नंतर दिस नॅचरल फिनॉमिनन इज कॉल्ड एज स्कॅटरिंग ऑफ लाईट इन बाय दी एअर. बरोबर आहे का? नंतर बघा, बाय बी एक्सप्लेन दी व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. वॉटरच्या प्रॉपर्टी सुद्धा बुक मध्ये दिलेल्या आहेत त्या. बरोबर आहे का? बघा, इथं 4 प्रॉपर्टीज लिहिल्या आहेत आणि सोप्या पद्धतीने दिले, तर काही अवघड नाही, त्यामुळे अवघडात घुसूही नका. इझिली तुम्हाला पॉईंट समजला असेल तर हे तुम्ही इझिली मनानेही लिहू शकता. बरोबर आहे का? सोल्युबल इन वॉटर न्यूट्रल. बघा, बुक तेच लिहिलंय मी. वॉटर इज युजफुल फॉर वॉटर ट्रान्सफरंट ड्यू टू दी फ्लुइडिटी. त्याला फ्लुइडिटी आहे म्हणजे प्रवाहित आहे. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम हाईट, हे कुठून फॉल होतं? वॉटर हाईट वरून. हे पहिलाही घटक पूर्ण. इज युज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी with the help of generator. Water is a good coolant and is used in motor vehicles to control the temperature of the engine. Third, many substances are soluble in water. Water is a universal solvent. Water is used as a solvent in factories, laboratories, foodstuff, and in various types of biological process occurring in the body such as digestion, excretion, etc. म्हणजे वॉटरचं काही गुणधर्म आहेत ते लिहिलेत, बाकी काही नाही. नंतर वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस सच ॲज बाथिंग, वॉशिंग क्लोथ एक्सेट्रा. हे तुम्ही म्हणाने 2-4 वाक्य सोल्युबल सॉल्व्हंट आहे, युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, हे बरेचसे वाक्य तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकता 4-5. बरोबर आहे का? सायन्स काय जनरली आपल्या सराउंडिंगचीच मिळता जुळता आहे, पाहिलंय आपण. नंतर बघा, व्हाय इज दी डेन्सिटी ऑफ वॉटर सी वॉटर मोअर दॅन दी रेन वॉटर. म्हणजे डेन्सिटी म्हणजे काय? आपण हा पॉइंट ह्याचा मी आपण प्रयोग सुद्धा केलेला. बघ, इथं सुद्धा विचारलं, व्हाय इज दी इझियर टू स्विम टू सी दॅन दी वेल अँड लॅक. तेच आन्सर आहे, बाकी काही नाही. ह्याचा मी आन्सर सांगितलं होता, हा प्रयोग सुद्धा केला. हा व्हिडिओ पहा वाटलास तर. इझिली समजलं जातं, जेवढं ऍक्टिव्हिटी करताल तेवढं जास्त एक समजलं जातं आणि ऍक्टिव्हिटी इझिली तुमच्या घरी अवेलेबल असतं. बघा, ह्याचा आन्सर बघा, दिस इज बिकॉज दी डेन्सिटी ऑफ सी वॉटर. इथं राहिला म्हणून इथं लिहिले, द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन दी डेन्सिटी ऑफ रेन वॉटर. रेन वॉटर पेक्षा सी वॉटरची डेन्सिटी कशी असते? हाय असते. आणि ड्यू टू दी सॉल्ट डिझॉल्वड इन सी वॉटर. आणि सॉल्ट कशा डिझॉल्व असतं? सी वॉटर मध्ये डिझॉल्व. त्याच्यामुळं डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोअर दॅन ऑफ दी रेन वॉटर. नंतर बघा, व्हॉट इज दी इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर. ह्याचा आन्सर सुद्धा बुक मध्ये आहे. बघा, इम्पॉर्टन्स ऑफ द सॉइल. पहिला पॉइंट हे लिहिलाय मी, द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन द सॉइल स्ट्रक्चर. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. पहा, द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. रूट गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. वॉटर ड्रिंक इज गुड आणि द रूट ऑफ प्लांट्स ग्रो
वेल. बघा जेवढा तुम्ही टॉपिक समजून घेताल काही चुकी म्हणजे जे बुकमध्ये तेच आन्सर आहेत, बाकी काय नाही. जर प्रिव्हियस स्टँडर्डची रिव्हिजनही करून घेतले त्याने, आणि हे तुम्हाला दरवर्षी विचारणार आहे प्रिव्हियस स्टँडर्डचं, लक्षात ठेवा. नंतर बघा व्हॉट आर दी व्हॅरियस युजेस ऑफ सॉइल, ह्याचं सुद्धा आन्सर बुकमध्येच आता जी क्वेश्चन बघत त्याच्या खालीच आहे बघा. प्लांट कन्झर्वेशन, बरोबर आहे का, तोच लिहिलाय बघा. प्लांट कन्झर्वेशन, वॉटर कन्झर्वेशन आणि प्लॅस्टिसिटी, त्याचा आन्सर बघा आता तेच लिहिलंय. टू हेल्प प्लांट ग्रो, काय करतं, टू हेल्प द प्लांट ग्रोला मदत करतं प्लांट कन्झर्वेशन. वॉटर कन्व्हर्जन, सॉइल होल्ड वॉटर ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बर्न्स अँड लॅक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट दी इयर, बुक मधलंच आहे. थर्ड प्लॅस्टिसिटी, स्थितिस्थापकता, सॉइल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. दिस property of soil is called plasticity. Because of its plasticity we can use it to make articles of a variety of shape. This article can be baked to make them hard water storage. Earthen pots, earthen lamp, ideal indoors, bricks, etc. are articles made from soil. नेक्स्ट बघा व्हॉट इज दी नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल टेस्टिंग फ्रॉम दी पॉइंट्स ऑफ व्ह्यू इन अ फार्मर, म्हणजे काय, मृदा परीक्षणाचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्व का आहे, याचं सुद्धा आन्सर तुम्हाला बुकमध्येच आहे. पॉइंट जर समजला असेल तर बघा. दी प्रपोर्शन ऑफ अ व्हेरियस इन्ग्रेडियंट, इथून मी लिहिलंय, हे जे मधलं काही गरज नाहीये, फक्त हा पॉइंट शेवटला घातलाय मी. कंडक्टिव्ह टेस्ट आर पर्टिक्युलरली युजफुल. बघा आन्सर फर्स्ट, द proportion of the various ingredients of soil can be determined by soil testing. Second, soil testing, the soil is examined for color, texture and the proportion of organic matter in it. Third, soil is tested to find out if there is a deficiency of any ingredients and to decide what measures should be taken into remove the deficiency. बुक मधला हे पॉइंट समजले, ही तुम्ही मनानेही लिहू शकता, एवढा इझिली पॉइंट आहे. फोर्थ बघा, टू टेस्ट नेमली pH and electrical conductivity test particularly useful, right? नंतर बघा जी, what is the importance of air in transmission of sound? बघा आन्सर, all the sound that we hear reach through the surrounding air. ह्याचा आन्सर बुक मधलंच लिहिलंय पहा. हे all the sound that, हा फर्स्ट, हा सेकंड, हा लिहिला तरी चालतो, ना लिहिला तरी चालतो. मी इथपर्यंत ड्रॉप केलाय, लिहिला तरी चालतोय. नंतर एअर इज युजफुल फॉर मीडियम ऑफ दी ट्रान्समिशन, हा शेवटला बघा. ऑल दी साऊंड दॅट वी हिअर रीच ॲज थ्रू दी सराउंडिंग एअर. दी डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू चेंज इन इट्स टेम्परेचर. एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर दी ट्रान्समिशन ऑफ साऊंड. शेवटचा बघा, व्हाय शुड अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर नेव्हर बी केप्ट इन फ्रीजर. हा मी ऍक्टिव्हिटी करायला सांगितली होती, इझी आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला जास्त इझिली म्हणजे ब्रेन मध्ये गेलं असतं, समजलं असतं. आणि हा मी बरेचसे प्रयोग केलेही काही मुलीने, बरोबर आहे का, मला व्हिडिओही पाठवले, त्याच्याबद्दल थँक्यू. बघा ह्याचा आन्सर, ड्यू टू द अनॉनमस एक्सपेन्शन ऑफ वॉटर इट्स एक्सपॉन्ड व्हाईल गेटिंग फ्रोझन व्हेन दी टेम्परेचर गोज बिलो. हे सुद्धा अनॉनमस मध्येच येतं. 4 डिग्री सेल्सियस दी डेन्सिटी ऑफ वॉटर स्टार्ट डिक्रीजिंग अँड दी सेम टाइम ऑफ व्हॅल्यूम इन्क्रीजेस. बुक मधलंच आहे. द थर्ड बघा, टेम्परेचर इन फ्रीजर इज ऑलवेज लेस दॅन 4 डिग्री सेल्सियस. म्हणजे फ्रीजरमध्ये जेव्हा ठेवतो तो 4 डिग्रीपेक्षा ते काय असतं, लेस असतं, कमी असतं, जे काही टेम्परेचर तापमान आहे पाहिले आपण. दिस कॅक्युजेस एक्सपान्शन ऑफ वॉटर ड्यू टू द एक्सपान्शन ऑफ द बॉटल मे ब्रस्ट. ते काय होऊ शकतं, म्हणजे बाटली तुम्ही हे करून पहा, बाटली एक्स्ट्रा भरून ठेवायची, गच्च पूर्ण जे काही टोपण आहे तिथं भरायची, तेव्हा ती काय बाटली दिसेल आपल्याला, ब्रस्ट झालेली दिसेल. ब्रस्ट म्हणजे काय, जास्त फुगलेले दिसेल. जो काही आकारमान आहे त्या आकारापेक्षा जी खालचं एकदम लवचिक बॉटल आहे ती वाढलेला भाग दिसेल. त्याच्यामुळे काय, कारण पूर्ण कम्प्लिटली भरल्यामुळे. बॉटल इज मेड
up of glass, the broken glass pieces may cause harm. Therefore, the glass bottle should not be kept in freezer after completely filling them. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.